नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनेलवर आपले स्वागत आहे। आज आपण चर्चा करणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराज यांचे विचार आणि त्यांच्या शिकवणींच्या महत्त्वाबद्दल। स्वामी समर्थ महाराज हे एक महान संत होते, ज्यांनी आपल्या जीवनात अनेकांना प्रेरित केले। चला तर मग त्यांच्या काही उत्कृष्ट विचारांवर एक नजर टाकूया। स्वामी समर्थ महाराज म्हणतात, साधना आणि भक्ती हे जीवनाचे खरे सार आहे। साधना म्हणजे आत्मा आणि परमात्मा यांच्यातील संबंध प्रगाढ करणे। भक्तीच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनात शांती आणि आनंद अनुभवू शकतो। कर्म करा, फलाची चिंता करू नका, हे स्वामींचे एक प्रसिद्ध वचन आहे। याचा अर्थ असा की आपल्याला आपल्या कर्तव्ये पार पाडावी लागतात, पण त्याचे परिणाम आपल्या हातात नाहीत। त्यामुळे आपल्याला फक्त आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे। स्वामी समर्थ महाराज यांचे एक महत्त्वाचे विचार म्हणजे सर्व जीवांमध्ये परमात्मा आहे। याचा अर्थ असा की प्रत्येक व्यक्तीमध्ये एक दिव्य आत्मा आहे, त्यामुळे आपल्याला सर्वांबद्दल प्रेम आणि आदर बाळगावा लागतो। समर्पण म्हणजे सर्व काही, असे स्वामी समर्थ महाराज म्हणतात। जेव्हा आपण आपल्या जीवनातील सर्व गोष्टी स्वामींच्या चरणांमध्ये अर्पण करतो, तेव्हा आपल्याला शांती आणि समाधान मिळते। स्वामी समर्थ महाराज यांचे एक महत्त्वाचे विचार म्हणजे धैर्य आणि विश्वास ठेवा। जीवनात अनेक अडचणी येतात, पण धैर्याने आणि विश्वासाने आपण त्या सर्वांचा सामना करू शकतो। तर मित्रांनो, हे होते श्री स्वामी समर्थ महाराज यांचे काही विचार। त्यांच्या शिकवणींमुळे आपल्याला जीवनात सकारात्मक बदल घडवता येईल। त्यांच्या विचारांचा अभ्यास करून आपण आपल्या जीवनात अधिक आनंद आणि शांती आणू शकतो। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला? कृपया कमेंटमध्ये आपले विचार सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।